नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो. आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण पाठ 4 उपास शिकणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. गजबजलेल्या चाळीत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय स्थूल व्यक्तीने केलेला एक आगळा-वेगळा संकल्प व त्यामुळे निर्माण झालेले विनोद म्हणजे उपास हा पाठ होईल. या संकल्पाची निश्चिती, संकल्प पूर्ण करताना येणारे अडथळे व त्यातून निर्माण होणारा विनोद याचे सुंदर चित्रण या पाठात आढळते. मध्यमवर्गीय माणसाचा एक संकल्प आजूबाजूच्यांसाठी चर्चेचा कसा विषय बनतो, तसेच महिन्याभरापूर्वी 181 पौंड एवढे वाढलेले वजन घटवण्यासाठी लेखकाने उपास, दोरीवरच्या उड्या अशी उग्र साधना केली. अनेक गोष्टीचा त्यागही केला. मात्र महिन्याभरानंतर जेव्हा त्याने पुन्हा वजन केले तेव्हा ते घटण्याऐवजी आणखी वाढून 199 पौंड झाले. याचे सुंदर स्पष्टीकरण या पाठात केले आहे. लेखक परिचय. पु ल देशपांडे यांचे संपूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. मराठी साहित्य विश्वातील थोर साहित्यिक म्हणून पु ल देशपांडे सर्व परिचित आहेत. ते विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार व चतुरस्र कलावंत म्हणून नावाजलेले आहेत. प्रत्येक बाबीचे सूक्ष्म निरीक्षण, निर्मळ आणि मार्मिक शब्दातून साधलेला विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेची चमत्कृतीपूर्ण व कल्पक वापर हे त्यांचे काही लेखन विषय होत. साहित्य अकादमी, व्यक्ती आणि वल्ली या साहित्य कृतीकरिता आणि पद्मभूषण या सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले होते. नाटके, एकांकिका संग्रह, विनोदी लेखन संग्रह, प्रवास वर्णन, व्यक्ती चित्रणात्मक पुस्तके इत्यादी त्यांची प्रसिद्ध आहेत. चला तर पाहूया पु ल देशपांडे या पाठात आपल्याला काय सांगू इच्छितात. उपास. उपास म्हणजेच उपोषण, त्यालाच फास्टिंग असे म्हणतात. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली. म्हणजे लेखकाने जेव्हा उपास करायचे ठरवले तेव्हा पूर्ण चाळीवर ही वार्ता पसरली. खाजगी म्हणजे पर्सनल, उपोषण म्हणजेच फास्टिंग. आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. म्हणजे येणारे जाणारे सगळे त्याच्या या उपासाची अवहेलना करू लागले. आणि अवलक्षण करणे म्हणजे त्यांनी आपणहून संकट ओढवून घेतले होते. म्हणजे जसं आपण सांगतो आपणहून आगीत हात घालतो त्याप्रमाणे. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं म्हणजे जेव्हा त्यांनी असं उपास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते झेपलं नाही, म्हणूनच ते काय झालं, खाजगी म्हणजे काय, पर्सनल. अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली. म्हणजे सर्व लोकांनी त्यांच्या कानावर, कान म्हणजेच कर, त्याच्या कानावर अशा वेगवेगळे वाक्य त्यांना ऐकायला, वाक्य म्हणजेच सेंटेन्स, त्यांना ऐकायला येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. म्हणजे लेखक काय सांगतात की लोक माझी टीका करत होते. टीका म्हणजे काय, निंदा. परंतु त्यांना मी काय केली नाही, भीक घातली नाही. भीक घातली नाही म्हणजे काय, त्यांना मी घाबरून गेलो नाही. 181 पौंड. रात्र दिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. म्हणजे त्यांचे वजन किती होते, 181 पौंड. 181 पौंड म्हणजे काय, 82 kg. 1 पौंड म्हणजे 2.2 पाऊंड म्हणजेच 1 kg. आणि त्यांचे वजन होते म्हणजेच 82 किलो. रात्र दिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. म्हणजेच ते जेव्हा ते कार्ड पाहत होते, त्यांचे वजन केलेले जे कार्ड होते
ते कार्ड पाहत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढेच ते पिक्चर येत होते. सारखे नाचणे, नाचणे म्हणजे काय इकडे डान्स करणे नाही, नाचणे म्हणजे काय ते पिक्चर सारखे सारखे त्यांच्या डोळ्यासमोर येणे. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. कारण लेखकांना असं वाटत होतं की त्यांचे जे वजन आहे वेट ते काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे, कारण ते वाढलं होतं, खूप वाढलं होतं. त्यामुळे त्यांची झोप लागत नव्हती आणि ही वॉज नॉट गेटिंग द स्लीप. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. म्हणजे लेखक काय सांगतात की जर आपली झोप कमी झाली म्हणजे आपली स्लीप जर कमी झाली तर काय होते, आपले वजनही उतरते, म्हणजे वी कॅन रिड्यूस आ वेट. या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. म्हणजे लेखक काय सांगत होते की मला आता झोप येत नाही, झोप लागत नाही, परंतु त्यांची जी पत्नी होती, बायको, धर्मपत्नी म्हणजे कोण, बायको, तिचा त्याच्यावरती विश्वास नव्हता. कारण ती काय सांगत होती, तुम्ही रात्रभर काय करता, घोरत तर असता. घोरणे म्हणजे काय, स्नोरिंग, यानी यू आर होल नाईट यू आर स्नोरिंग. अशासारखी दुरुत्तर ती मला करत असे. म्हणजे ती अशी उलट उत्तर ती त्यांना देत होती की जेव्हा लेखक सांगत होते की मला रात्रभर झोप लागत नाही तेव्हा ती काय सांगायची की रात्रभर तुम्ही काय करता, घोरत असता. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. म्हणजे त्यांनी असा निश्चय केला की पुढच्या 2 महिन्यामध्ये आणि इन नेक्स्ट 2 मंथ्स आय विल ट्राय टू रिड्यूस माय वेट. आणि केवढं कमी करीन, 50 पौंड. 50 पौंड म्हणजे ऑलमोस्ट 22 टू 23 kg. अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. म्हणजे लेखकाने काय केली, प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञा घेणे म्हणजे काय, न मोडणारा निश्चय करणे. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय, कोणीही नाही मोडू नाही शकत असा निश्चय करणे. आणि त्यांनी काय करायला सुरुवात केली, आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. आहारशास्त्र म्हणजे काय, डायटिंग बुक जे असते ज्याच्यामध्ये आपण कोणते अन्न खावे, कोणते खाऊ नये, ह्या सर्वाविषयी माहिती दिलेली असते. अशा पुस्तकामध्ये त्यांनी आपले डोके घालायला सुरुवात केली. डोके घालायला सुरुवात केली म्हणजे काय इकडे, की ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. प्रोटीनयुक्त पदार्थ. प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे ज्या पदार्थामध्ये प्रथिने असतात. चरबीयुक्त द्रव्ये. चरबीयुक्त द्रव्ये म्हणजे काय, जे आपण खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त फॅट्स असतात असे पदार्थ. द्रव्य म्हणजे काय, पेय, लिक्विड वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. म्हणजे मला जास्त आस्था वाटू लागली. आस्था म्हणजे काय, आपुलकी. म्हणजे चरबीयुक्त द्रव्ये, प्रोटीनयुक्त पदार्थ अशा शब्दाविषयी मी जास्त अवेअर होऊ लागलो. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. म्हणजे लेखक इकडे काय सांगतात की जेव्हा मी जेवायला बसत होतो आणि जेव्हा ताट माझ्या पुढे यायचे, ताट म्हणजे काय, जेवणाचे प्लेट, तेव्हा त्या प्लेटमध्ये, त्या ताटामध्ये मला फक्त काय दिसू लागल्या, कॅलरीज दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनावारीने भेटू लागले. म्हणजे लेखक काय सांगतात की की मला रोज माझ्या आयुष्यामध्ये असे कितीतरी लोक भेटू लागले की जे आपलं वजन कमी करण्यासाठी काय काय करावं याविषयी ते मला सल्लामसलत करू लागले. पारंगत म्हणजे काय, तरबेज असलेले, एक्सपर्ट असलेले तज्ज्ञ मला भेटू लागले. डझनावारी भेटू लागले. डझनावारी म्हणजे काय, 1 डझन. 1 डझन इज इक्वल टू 12. म्हणजे कोणत्याही 12 वस्तू म्हणजेच 1 डझन. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. म्हणजे माझ्या चाळीमध्ये राहणारे लोक, मी जाड झालो आहे ह्याविषयी हसत असत असे लोक मला काय करायला लागले, सल्ला द्यायला लागले. सल्ला देणे म्हणजे काय, ॲडवाइस द्यायला लागले. आणि माझी अवहेलना करत होते. अवहेलना करणे म्हणजे काय, मस्करी. म्हणजे माझ्या चाळीतले लोक, मी जाड झालो आहे म्हणून माझी काय करत होते, मस्करी करत होते. तेच लोक आता मला ॲडवाइस द्यायला लागले. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोककर.
म्हणजे सोकाजी त्रिलोककर हे जे होते ह्यांनी त्यांना वेगवेगळी ऍडवाइस द्यायला सुरुवात केली. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नको. म्हणजे सोकाजी त्रिलोककर ह्यांनी लेखकांना सांगितले की तुला जर बारीक व्हायचं असेल तर तू काय कर, डाएट करायला सुरुवात कर. आणि डाएट करताना तू काय कर, बटाटा अजिबात खाऊ नको. आणि नॉट टू ईट द पोटॅटो. हो, म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका. म्हणजे हे त्रिलोककर होते, हे लेखकांची मस्करी करत होते आणि त्यांना काय सांगत होते की जर कोणी तुम्हाला विचारले आणि इफ एनीवन आस्क्स यू वेअर यू स्टे, देन यू डोंट टेल द नेम ऑफ अ चॉल, बटाट्याची चॉल. व्हॉट यू से? यू से ओनली आय स्टे इन चॉल. डोंट मेन्शन द नेम ऑफ द चॉल. वजन वाढेल, खी खी खी. म्हणजे काय होते, बटाटा खाल्ल्यानंतर आपले काय होते, वजन वाढते. आणि वी कॅन इन्क्रीज आ वेट वेन इफ यू ईट द पोटॅटो. जनोबा रेगे, या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. आता दुसरा एक माणूस आला तिकडे ज्याचं नाव होतं जनोबा रेगे. इसम, इसम म्हणजे काय, मनुष्य. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, म्हणजे तो नेहमी कसा बोलायचा, तिरके. तिरके म्हणजे काय, समोरच्या माणसाला लागेल असे बोलणे आणि टॉन्ट देऊन बोलणे. पण सोकाजींनी त्याला परस्पर जामवून टाकले. परंतु सोकाजी सुद्धा तिकडे असल्यामुळे सोकाजीला ते त्यांचं टॉन्टिंग बोलणं आवडलं नाही आणि त्यांनी त्याला काय केलं, दम दिला. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी. म्हणजे त्यांनी त्याला सांगितलं की तू काय आहेस, इडियट आहे. इडियट म्हणजे काय, मूर्ख. तू मूर्ख आहेस, तुला कळत नाही कोणत्या गोष्टीची मस्करी करावी, कोणत्या गोष्टीचा जोक करावा हे तुला कळत नाही. जोक म्हणजेच विनोद. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. म्हणजे लेखक काय सांगतात की सोकाजी त्रिलोककर यांनी मला सांगितलं की मी काय खाऊ नये, बटाटा खाऊ नये. आणि माझी लिस्ट तयार व्हायला लागली आणि व्हॉट आय शुड ईट अँड व्हॉट आय शुड नॉट ईट. अँड दिस लिस्ट स्टार्टेड विथ द पोटॅटो. बटाट्याचे ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. म्हणजे आता अजून एक माणूस त्याच्या बाजूला आला आणि त्याने त्याला काय सांगितलं की तू बटाटा खाल्ला तरी चालेल, पण तू काय खाऊ नको, भात खाऊ नको. भात म्हणजे काय, राईस. अँड यू अवॉइड राईस. एक सल्ला, सल्ला म्हणजेच ऍडवाइस. भातानं थोडंसं लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी. म्हणजे इकडे काशीनाथ नाडकर्णी हे सुद्धा तिकडे आले आणि त्यांनी काय सांगितलं की तुम्ही काय करा, भात खाला तरी चालेल. कारण कोकणामध्ये सगळे लोक काय खातात, आणि इन द कोकण ऑल द पीपल दे ईट राईस. स्टील वी कॅनॉट सी दिस पीपल आर व्हेरी फॅट. त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, डाळ सोडा. आणि यू स्टॉप इटिंग डाळ. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा. म्हणजे प्रत्येक जण अशी वेगवेगळी ऍडवाइस द्यायला लागले. कोणी सांगत होतं यू अवॉइड शुगर, कोणी सांगत होतं की यू अवॉइड सॉल्ट. लोणी तूप सोडा. लोणी म्हणजे काय, बटर. तूप, तूप म्हणजे घी. आणि यू स्टॉप इटिंग बटर अँड घी. आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलेन. म्हणजे जर तू लोणी आणि तूप सोडलं तर तुझं एका आठवड्यात, आठवड्यात म्हणजे काय, इन 1 वीक यू कॅन रिड्यूस युअर वेट इन 10 pound. 10 pound म्हणजे काय, ऑलमोस्ट 4 to 5 kg यू कॅन रिड्यूस युअर वेट इन 1 वीक. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. म्हणजे ते काय सांगत होते की आमचा जो हेड क्लार्क होता, हेड क्लार्क म्हणजे काय, वरिष्ठ लिपिक आपल्या ऑफिसमध्ये जे असतात ते, त्यांच्या वाईफ, वाईफ म्हणजे कोण, त्यांची बायको. म्हणजे आमच्या हेड क्लार्कच्या बायकोचं वजन घटलं कारण तिने तूप आणि लोणी खायचं सोडून दिलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बाबू काका, म्हणजे बाबू काका काय सांगत होते की तुम्ही पहिलं काय सोडा, तेल. तेल म्हणजे काय, ऑइल. आणि तळलेले पदार्थ, तळलेले पदार्थ म्हणजे काय, फ्राईड फूड. अँड यू स्टॉप इटिंग ऑइल अँड
फ्राईड फूड. दिवसा झोपणं सोडा, खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं. म्हणजे कोणी सांगत होतं यू स्टॉप स्लीपिंग इन द डे टाइम. कोणी सांगत होतं की यू स्टॉप सिटिंग अँड प्लेइंग द कार्ड्स. पत्ते म्हणजे काय? कार्ड्स. म्हणजे तुम्ही तासन तास बसून कार्ड खेळता, ते कार्ड खेळणं तुम्ही बंद करा. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. म्हणजे लेखक काय सांगतात की मी सगळ्यांचं ऐकत होतो, प्रत्येकाची ॲडवाईस ऐकत होतो, पण मी काय ठरवलं होतं की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. म्हणजे लेखक काय सांगतात की ह्याच्यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे. उपाय म्हणजे काय? सोल्युशन. आणि ह्याच्यावरती सोल्युशन मी काय केलं की मी आहार परिवर्तन केलं. आहार परिवर्तन म्हणजे काय? चेंज इन माय डाएट. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात, म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. म्हणजे लेखकांनी काय आहार परिवर्तन केलं की ही स्टॉप ईटिंग शुगर बिकॉज देर इज लॉट ऑफ कॅलरीज इन शुगर. म्हणजे त्यांनी चहा घेत होते, ते चहा विदाऊट साखरेचा आहे आणि विदाऊट शुगर ही स्टार्टेड ड्रिंकिंग द टी. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. म्हणजे लेखक काय सांगतात की पहिल्या दिवशी फरक वाटला नाही. म्हणजे कोणती गोष्ट केल्यानंतर लगेच आपल्याला त्याचा फरक दिसत नाही. फरक म्हणजे काय? चेंज. घरात साखरबंदी जाहीर केली. म्हणजे लेखकांनी घरात आपल्या बायकोला सांगून ठेवले की मला जे काही तू खायला देशील त्याच्यात साखर अजिबात टाकायची नाही. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. कुटुंब म्हणजे कोण? त्याची पत्नी. म्हणजे त्याने आपल्या पत्नीला सांगितले, बायकोला सांगितले की आता जी दिवाळी आहे, दिवाळीचा जो सण आहे, त्या दिवाळीच्या सणाला आपण खूप गोडधोड करतो. पण हे गोडधोड करायचं नाही, तर फक्त काय करायचं? तिखट मिठावर जे काही करता येईल, म्हणजे फक्त ज्याच्यात तिखट आणि मीठ वापरून जे पदार्थ करता येतील असेच पदार्थ तू कर. सक्त ताकीद दिली. सक्त ताकीद देणे म्हणजे काय? स्ट्रिक्ट वॉर्निंग. मुलासाठी म्हणून काय थोडं गोडधोडाचं करायचं ते कर. म्हणजे लेखक काय सांगतात, माझ्यासाठी तू गोडधोड काही करू नको आणि स्वीट काहीही करू नको, पण आपल्या मुलांसाठी थोडं तू कर. एवढी सवलत ठेवली यांनी ओनली दिस मच फॅसिलिटी ही गेव टू हिज वाईफ. सवलत म्हणजे काय? मुभा. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. यांनी त्याला काय वाटलं की माझ्या पहिल्या दिवसापासूनच माझ्या वजनामध्ये फरक दिसू लागला आणि चेंज इन माय वेट. भात अजिबात वर्ज करणं अवघड होते. म्हणजे त्यांना कोणी सांगितलं होतं की भात खाऊ नको, राईस खाऊ नको, परंतु भात वर्ज करणे म्हणजे भाताचा पूर्ण त्याग करणे, हे काय होतं मला माझ्यासाठी कठीण होतं. अवघड म्हणजे काय? कठीण. म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज केला. म्हणजे त्यासाठी लेखक काय करायचे? एका प्लेटमध्ये भात घ्यायचे आणि त्या भातावरती काय टाकायचे? ताक टाकायचे. ताक म्हणजे काय? बटर मिल्क. आणि मग बटर मिल्क टाकल्यानंतर त्याच्या मधला भाग जो होता तो त्यांनी खायला सुरुवात केली. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार? म्हणजे मी आता फक्त काय खाणार होतो? बॉईल फूड. उकडलेली पालेभाजी म्हणजे बॉईल व्हेजिटेबल. उकडलेली म्हणजे काय? बॉईल. आणि पालेभाजी म्हणजेच व्हेजिटेबल. हा विचार किती पोकळ होता. म्हणजे हा जो विचार होता, विचार म्हणजे काय? थिंकिंग. ही कशी होती? पोकळ होती. पोकळ म्हणजे काय? व्यर्थ. याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. म्हणजे लेखकाने जेव्हा बॉईल व्हेजिटेबल खायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळलं की रोजच्या भाजीमध्ये आणि आत्ताच्या भाजीमध्ये काय फरक आहे आणि व्हॉट इज द डिफरन्स इन डेली व्हॉट वी ईट अँड ओनली बॉईल फूड. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. म्हणजे लेखकाने जेव्हा उपवास करायला सुरुवात केली त्याचा पहिला दिवस आणि फर्स्ट डे ऑफ हिज डायटिंग
तो कसा होता, व्यवस्थित पूर्णपणे त्यांनी डाईट केले पहिल्या दिवशी. परंतु दुसऱ्या दिवशी आणि नेक्स्ट डे त्यांना काय करावं लागलं, व्रतभंग करावा लागला. म्हणजे त्यांनी जो वाव घेतला होता तो त्यांना काय करावा लागला, भंग करावा लागला. भंग करणे म्हणजे तुटणे. म्हणजे त्यांनी जो निश्चय केला होता तो त्यांना निश्चय तोडावा लागला. कारण असे की पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. म्हणजे ज्या दिवशी त्यांनी उपवासाला सुरुवात केली त्या दिवशी ते ऑफिसला गेले होते आणि ऑफिसमध्ये सर्वांना माहीत पडलं होतं की लेखक काय करतायत, डायटिंग करतायत. आणि व्हेन ही वेंट टू द ऑफिस ऑन द फर्स्ट डे एव्हरीबडी केम टू नो की ही इज ऑन डाईट. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्यांनी साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. आणि नेक्स्ट डे when he went to the office, that time he got a news की there is a party in the office. And what is the reason for that party? की he is one of the colleague. He got the promotion. प्रमोशन म्हणजेच बढती. म्हणजे त्याच्या कलिगला बढती मिळाली, प्रमोशन मिळालं आणि त्यामुळे त्यांनी काय ठेवली होती, पार्टी ठेवली होती. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाईटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. यांनी अण्णा नाडगवडे यांनी त्यांच्याच कॅन्टीनमध्ये ऑर्डर दिली होती आणि त्या ऑर्डरीप्रमाणे त्यांनी जे वेगवेगळे पदार्थ केले होते ते पदार्थ लेखक खाऊ शकत नव्हते. असे पदार्थ होते. न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. म्हणजे लेखक काय सांगतात की जर हे पदार्थ मी खाल्ले नाहीत आणि इफ आय डोंट ईट दिस थिंग सो माय कलिग विल फील व्हेरी बॅड. बिचारा 6 वर्षांनी इफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. म्हणजे त्यांच्या कलिगला 6 वर्षानंतर हे प्रमोशन मिळालं होतं. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. म्हणजे जे पदार्थ त्या दिवशी केले होते पार्टीसाठी त्या पार्टीच्या पदार्थामध्ये जो स्वयंपाकी होता म्हणजे जो स्वयंपाक करणारा होता त्यांनी काय केलं होतं, मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घातली होती. म्हणजे लेखकांना असं वाटलं की जे पदार्थ आले होते त्या पदार्थामध्ये दॅट पर्सन हॅड पुट द लॉट ऑफ शुगर. घासा गणित सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. म्हणजे जे पदार्थ आले होते, जी मिठाई आली होती, मिठाई म्हणजे काय, स्वीट, त्या स्वीट खाताना प्रत्येक घासा गणित म्हणजे काय, प्रत्येक घासात सहस्रावधी म्हणजे काय, अनेक असे कॅलरीज पोटात चालल्या होत्या. म्हणजे ते एवढं स्वीट होतं की प्रत्येक घासामध्ये खूप कॅलरीज होत्या आणि ह्या कॅलरीज लेखकांच्या पोटात जात होत्या कारण लेखक सुद्धा हे खात होते. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. यांनी लेखक सेड आय वॉज इटिंग स्वीट बट स्टील आय वॉज नॉट फीलिंग की आय एम इटिंग स्वीट. वाय? बिकॉज हिज माइंड वॉज टेलिंग हिम की यू शुड नॉट ईट द स्वीट बिकॉज यू आर ऑन द डाईट. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. म्हणजे त्या पार्टीला काय होतं, बटाटे वडे. चिवडा अस्सल वनस्पतीतला म्हणजे चिवडा सुद्धा होता आणि तो चिवडा कसा होता, अस्सल वनस्पती म्हणजे प्युअर घी मधून केलेला. त्यामुळे आणखी कॅलरीज म्हणजे हे खाल्ल्यानंतर अजून माझ्या कॅलरीज वाढणार होत्या. आणि एवढे सगळे हादडून शेवटी भज्याशिवाय पार्टी कसली. म्हणजे लेखक काय सांगतात, मी बटाटे वडे खाल्ले, चिवडा खाल्ला आणि त्याच्यानंतर मी काय केलं, शेवटी भज्याशिवाय माझी पार्टी पूर्ण होणार नव्हती आणि आय कॅनॉट कम्प्लीट माय पार्टी विदाउट इटिंग द भजिया. इकडे एक शब्द दिलेला आहे हादडणे. हादडणे म्हणजे काय, खाणे. या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौंडाने स्पेशल भज्याची परत ऑर्डर दिली. म्हणजे त्यांच्या मित्राने अजून एक भज्याची प्लेट आणण्यासाठी ऑर्डर दिली. शेवटी मला राहावेना. भज्याची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात
सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढली. म्हणजे लेखक काय सांगतात की मी 6 प्लेट भज्याच्या खाल्ल्या आणि आता 7वी प्लेट खाणार होतो. म्हणजेच आणि परत वरती मी काय सांगत होतो सगळ्यांना की मी डाएट करतोय. त्यामुळे सगळेजण माझ्यावरती हसायला लागले. मला वेड्यात काढले. वेड्यात काढले म्हणजे काय? दे मेड मी मॅड म्हणजे मी बावळटच आहे असं ते बोलू लागले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? म्हणजे लेखकाला ते सांगत होते की देर इज नो रिलेशन बिटवीन युअर इटिंग अँड युअर वेट. भिकोबा मुसळे म्हणाला, मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले. एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. म्हणजे भिकोबा मुसळे लेखकांना म्हणाले की मी आत्ता 21 gulabjam I ate. Just now I ate 21 gulabjam and in my life I have not done any kind of exercise. तुझी कुंभ रास नि कुंभ लग्न आहे. म्हणजे लेखकाला ते काय सांगतात की तुझी जी रास आहे, रास म्हणजे आपले राशीचक्र जे आहेत त्याच्यातली 11वी जी रास आहे त्याला कुंभ रास असे म्हणतात. या राशीचे म्हणजे तुझी रास कशी आहे? कुंभ आहे आणि तुझे लग्न सुद्धा या कुंभ राशीमध्ये झालेले आहे. नुसता वायू भक्षण करून राहिला तरी तू असाच जाड्या राहणार. म्हणजे त्याला भिकोबा सांगत होते लेखकांना की जरी तू फक्त वायू म्हणजे काय? हवा. म्हणजे तू काही नाही खाल्लं तरी सुद्धा तू हवेवर सुद्धा जाड होशील. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे. म्हणजे माणसाने जाडं होणे किंवा बारीक होणे यांनी इफ यू बिकम अ फॅट या वी बिकम अ थिन दॅट इज नॉट इन आवर हँड. नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. म्हणजे अजून एक मित्र त्याला जोराने ओरडून म्हणाला, नॉनसेन्स, तू काय कर? रनिंग कर आणि एव्हरी डे यू डू द रनिंग. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मार. याने इन्स्टेड ऑफ रनिंग यू डू द स्किपिंग. दोरीवरच्या उड्या म्हणजे स्किपिंग. बरं का पंथ, माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यानी. कुमारी कमलिनी केकरे म्हणाली. म्हणजे त्याची अजून एक कलिग होती. तिने काय सांगितलं की माय सिस्टर वेन शी स्टार्टेड डुईंग द स्किपिंग शी रिड्यूस हर वेट. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीतले भजे उचलले आणि लेखक स्टार्टेड इटिंग द 7th प्लेट ऑफ भजिया. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कुटुंब म्हणजे कोण? त्यांची पत्नी. तिने डाएट करण्यासाठी खूप एक्साइटेड होती आणि शी वॉज व्हेरी एक्साइटेड अबाउट हर हजबंड. अवर्णनीय म्हणजे ज्याचे वर्णन करता येणार नाही असं. कारण रोज काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. यांनी लेखक सांगतात जेव्हा मी माझ्या पत्नीला सांगितले की मी डाएट करणार आहे तेव्हा तिने डाएट फूड करायला रोज शिजवायला सुरुवात केली आणि हे डाएट फूड ती मला खायला देऊ लागली. पानात पडणे म्हणजे काय? ताटात म्हणजे प्लेटमध्ये तिने मला डाएट फूड द्यायला सुरुवात केली. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला दिली. यांनी वन डे शी गेव ओनली बॉइल्ड स्नेक गॉड. पडवळ म्हणजे काय? स्नेक गॉड. शेवग्याच्या शेंगा म्हणजे काय? ड्रमस्टिक. पडवळ भेंडी म्हणजे काय? लेडी फिंगर. चवळीच्या शेंगा यांनी चवली बीन्स वगैरे सडपातळ भाज्याचा खुराक तिने चालू केला. म्हणजे जी भाजी सडपातळ असते, सडपातळ म्हणजे काय? बारीक. म्हणजे पडवळ असे बारीक असतात, शेंगा बारीक असतात, भेंडी बारीक असते, असा बारीक खुराक तिने मला द्यायला सुरुवात केली. खुराक म्हणजे काय? हेल्दी डाएट. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळीची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. म्हणजे कोबी कसा असतो? एकदम जाड, गोल. कॉलीफ्लॉवर सुद्धा जाड आणि गोल असतो. असे पदार्थ तिने घरात आणायला बंदी आणली. हकालपट्टी करणे म्हणजे का? घरात बाहेर काढणे. म्हणजे घरात ह्या वस्तू आणायचं तिने बंद केलं. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. म्हणजे इन द मॉर्निंग व्हॉट टी आय यूज्ड टू ड्रिंक. नाउडेज आय यूज्ड टू गेट द टी विदाउट शुगर.
बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. यांनी फर्स्ट टाइम आय केम टू नो की विदाउट शुगर द टी टेस्ट व्हेरी टेस्टलेस. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. म्हणजे लेखक काय सांगतात की मी जेव्हा माझ्या पत्नीला सांगितलं की पहिला मी जेव्हा चहा पित होतो तो चहा कडू लागत नव्हता. कडू लागत नव्हता म्हणजे काय, इट वॉज नॉट व्हेरी बिटर, पण आता तो जास्त कडू लागतो. ह्याचा खुलासा विचारला. खुलासा म्हणजे काय, स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन विचारलं. हेच ते म्हटलं ते काय उगीच. अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. म्हणजे त्यांच्या पत्नी बोलल्या की तुम्हाला मी जो चहा देत होती अगोदर आणि बिफोर ऑल्सो व्हॉट द टी आय यूज्ड टू गिव्ह यू दॅट वॉज नॉट विदाउट द शुगर. आय यूज्ड टू पुट शुगर इन दॅट टी. नव्हता मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलं. अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलास की साखर न घालता. म्हणजे त्यांच्या पत्नी काय सांगतात की ओनली लिटिल शुगर वॉज लेफ्ट इन द हाऊस, सो आय यूज दॅट शुगर इन द टी. नाव टुडे ऑल द शुगर गॉट ओव्हर. नाव फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आय विल गिव्ह यू द टी विदाउट द शुगर. म्हणजे खल्लास. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन पण. म्हणजे लेखक तिला सांगतात की जर तू मला साखरेचा चहा देत होती म्हणजे माझ्या वजनामध्ये काहीही फरक पडलेला नसेल. माझ्या पोटामध्ये कितीतरी कॅलरीज गेल्या असतील. कॅलरीज म्हणजे काय, पोषक द्रव्ये जी आपल्याला अन्नातून मिळतात. सांगितलं का नाहीस मला. उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. म्हणजे जेव्हा लेखकाने सांगितलं की माझं वजन आता वाढणार आहे तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांची समजूत घातली. शी मेक हिम अंडरस्टँड दॅट की व्हॉट एव्हर वी आर इटिंग दॅट नो वन इज गिव्हिंग, वी आर अर्निंग अँड वी आर इटिंग. त्यामुळे दुसऱ्यांना घाबरण्याची गरज नाही आणि नॉट टू वरी अबाउट अदर्स, व्हॉट अदर्स विल टेल अस. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पनाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. म्हणजे ती काय करत होती, आपल्या मुलाला लाडू देत होती आणि लाडू ती एका प्लेटमध्ये ठेवत होती. प्लेटमध्ये ठेवणे म्हणजे काय, शी हॅड टेकन वन प्लेट अँड इन दॅट प्लेट शी हॅड kept some laddus and those laddus she was going to give her son. संकल्प, संकल्प म्हणजे काय, वजन कमी करण्याचा केलेला निश्चय. नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. सुरुंग लावणे म्हणजे काय, बेत मोडून काढणे. म्हणजे तिला असं सांगायचं होतं आपल्या पतीला की तुम्ही तुमचं वजन वाढलंय ह्याचं टेन्शन घेऊ नका. लाडू कशाला केलेत, साखर असेल त्यात. इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. म्हणजे लेखकाने तिला सांगितलं वाय यू मेड द लड्डूज, बिकॉज इन द लड्डूज देर आर लॉट ऑफ कॅलरीज बिकॉज देर इज अ शुगर. इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. यांनी व्हॉट शी इज सेइंग, यांनी लाजते, ती लाजते आणि काय सांगते की माझ्या घरामध्ये आणि आमच्या घरात नो वन मेक्स लड्डू विदाउट द शुगर. तात्पर्य, चहा बिन साखरेचा होतो हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्यास. म्हणजेच मी माझ्या पत्नीला चहामध्ये साखर का टाकते असं विचारत होतो किंवा तिला ओरडत होतो की तू चहामध्ये साखर टाकू नको, परंतु मी लाडू खात होतो आणि त्या लाडूमध्ये सुद्धा साखरेचं प्रमाण खूप होतं. त्यामुळे लाडवाच्या रूपाने माझ्या पोटात काय जात होतं, साखर जात होती. दोरीवरच्या उड्याचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली. आणि आफ्टर दॅट द लेखक डिसाइडेड की आय विल स्टार्ट डुईंग द स्किपिंग बिकॉज आय कॅनॉट कंट्रोल ऑन माय फूड.
So he started doing the skipping. कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरविणे अवघड. म्हणजे लेखक ज्या घरात राहत होते त्यांची जी खोली होती आणि द रूम वॉज व्हेरी स्मॉल आणि ते आपल्या हॉलमध्ये, दिवाणखाना म्हणजे काय, हॉलमध्ये उभे राहून स्किपिंग करत होते. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. म्हणजे लेखकाने जेव्हा स्किपिंग करायला सुरुवात केली आणि when लेखक started doing the skipping, that time the skipping rope went on the top of the cupboard and whatever things were kept on the cupboard, all the things fell down. त्याच्यामध्ये तेलाच्या बाटल्या आणि औषधाच्या बाटल्या होत्या आणि there were oil bottles and the medicine bottles. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. आणि आफ्टरवर्ड्स ही वेंट नियर द गॅलरी and there he started doing the skipping. Yani he was not in the completely in the gallery, not complete in the hall. Between he was standing and doing the skipping. आचार्य बर्वेच्या गळ्यात त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. म्हणजे जेव्हा ते गॅलरीत उभे राहून स्किपिंग करू लागले तेव्हा ती स्किपिंग बाजूच्या रूम मध्ये असलेले आचार्य बर्वे ह्यांच्या गळ्यात अडकली आणि दॅट स्किपिंग रोप गॉट स्टक इन नेबर द पर्सन, हिज नेम इज आचार्य बर्वे. द रोप गॉट स्टक ऑन हिज नेक. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. म्हणजे आचार्य बर्वे यांचा लेखकावरती खूप राग होता आणि ही वॉज व्हेरी अँग्री ऑन लेखक. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाही. त्यांनी सो मेनी पीपल फ्रॉम माय चॉल दे यूज्ड टू कम अँड दे यूज्ड टू टेल मी advice about the dieting, but this person was staying next to my room only, but he did not come to tell me anything about my dieting. कारण उपास हे त्याचे खास राखीव कुरण होते. म्हणजे त्यांना उपवासावरती अजिबात भरवसा नव्हता. इकडे राखीव कुरण होते. राखीव कुरण म्हणजे काय, रिझर्व. राखीव म्हणजे रिझर्व आणि कुरण म्हणजे काय, चराऊ जमीन. म्हणजे ज्याप्रमाणे आपण गाय आणि बैल ह्यांना शेतात चरण्यासाठी ठेवतो, तिकडे ते कुरण खात असतात. म्हणजे जी जमीन असते ज्याच्यामध्ये चारा असतो अशी जागा. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. यांनी आचार्य बर्वे यांनी लेखकांना सांगितले की व्हॉट यू आर डुईंग स्किपिंग इन द गॅलरी अँड आय एम गेटिंग डिस्टर्ब. इफ एनीवन एल्स वुड हॅव डन then I would have got very angry, but I am forgiving you. आणि इकडे एक शब्द दिलेला आहे, धिंगामस्ती करणे. धिंगामस्ती करणे म्हणजे काय, खूप नॉटीनेस करणे किंवा खूप धिंगा घालणे, मस्ती करणे. अजून एक शब्द आहे धडगत नव्हती. धडगत नव्हती म्हणजे काय, तुमचं खरं नव्हतं. म्हणजे तुम्ही जर असं केलं असतं तर तुमचं काही खरं नव्हतं. मी तुम्हाला क्षमा करतो. क्षमा करणे म्हणजे आय एम फॉरगिव्हिंग यू. पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. आणि लेखकांनी आचार्यांना सांगितले की आय एम नॉट डुईंग पर्पजली, ओनली बिकॉज ऑफ टू रिड्यूस माय वेट आय एम डुईंग दिस स्किपिंग. काही उपयोग होणार नाही. यांनी आचार्य बर्वे सेड दिस इज नो यूज. का, लेखकांनी सांगितलं वाय इट इज नॉट यूज. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आणि व्हॉट लेखक सेड की मी दोरीवरच्या उड्या का थांबू, तेव्हा आचार्य बर्वेने त्यांना सांगितले की पहिले तुम्ही काय करा, जिभेवर ताबा ठेवा. यानी यू कीप द कंट्रोल ऑन युअर टंग. संयम हवा. संयम म्हणजे काय, ताबा, कंट्रोल. मनाची एकाग्रता हवी. यानी यू शुड हॅव द कॉन्सन्ट्रेशन. यानी यू शुड कीप द कॉन्सन्ट्रेशन ऑन युअर टंग.
त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील आणि फॉर दॅट यू हॅव टू लिव्ह सम थिंग्स. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहताना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. यांनी लेखक सेड की आय हॅव लेफ्ट एव्हरीथिंग, म्हणजे मी खाणं पिणं सगळं सोडून मी फक्त कशावरती लक्ष दिलेलं आहे, एक्सरसाइज वरती लक्ष दिलेलं आहे. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. आचार्य बर्वेंनी त्यांना सांगितलं की हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून एव्हरीथिंग दिस यू कीप ॲट द साईड अँड यू फर्स्ट स्टॉप टॉकिंग, म्हणजे तुमच्या बोलण्यावर तुम्ही काय ठेवा, कंट्रोल ठेवा. बोलणं सोडू अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर मी करायचं एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. म्हणजे फक्त खाण्यासाठी आपल्या जिभेवर कंट्रोल नाही करायचा, तर बोलण्यावर सुद्धा कंट्रोल ठेवायला हवा. यानी वी शुड कीप द कंट्रोल, नॉट ओनली स्पीकिंग, ऑल्सो इटिंग. आणि इटिंग अँड स्पीकिंग बोथ द थिंग वी शुड कीप द कंट्रोल. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्याचा वाक्प्रवाह अडकून मी ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे लेखक काय सांगत होते की मी न खाता राहू, न बोलता राहू, इट इज इम्पॉसिबल. यानी आय कॅन नॉट स्टे विदाउट टॉकिंग अँड विदाउट इटिंग. बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध? यानी इटिंग अँड टॉकिंग, स्पीकिंग, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दिस टू थिंग्स? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. यानी लेखक सेड की आय एम अ टेलिफोन ऑपरेटर, सो एनी हाव आय हॅव टू स्पीक होल डे. मग कसलं वजन उतरणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले. म्हणजे लेखकाने जेव्हा सांगितलं की आय एम अ टेलिफोन ऑपरेटर, आय कॅन नॉट कंट्रोल ऑन माय टंग, तेव्हा आचार्य बर्वे यांना पटलं नाही. आणि व्हॉट इज सेड, देन यू कॅनॉट रिड्यूस युअर वेट. अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष नजर टाकून, म्हणजे कारुण्यपूर्व म्हणजे काय, करुणेने भरलेली. आणि कटाक्ष, कटाक्ष म्हणजे काय, नजर. त्यांनी करुणेने भरलेल्या नजरेने लेखकावरती पाहिलं आणि ते तिथून निघून गेले. त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. यांनी लेखक फेल व्हेरी अँग्री ऑन हिम. यांनी व्हॉट इज सेड की मी काय करायला हवं होतं, जी दोरी त्यांच्या गळ्यात अडकली होती त्या दोरीनेच त्यांचा गळा काय करायला हवा होता, दाबायला हवा होता, आवळायला हवा होता. आणि या विचाराने मला काय झाला, पश्चाताप झाला. पश्चाताप होणे म्हणजे काय, पस्तावा होणे. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास. आणि लेखक सेड नाव आय डिसाइडेड की नाव टिल आय रिड्यूस माय वेट आय विल डू द डायटिंग. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्न पडू लागली. यांनी लेखक स्टार्टेड ड्रीमिंग, आणि इन हिज ड्रीम व्हॉट ही कॅन सी की ही हॅज बिकम व्हेरी थिन. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. म्हणजे जेव्हा लेखक जेवायला बसायचे तेव्हा ते ताट बघून, आणि ही इज टू सी द प्लेट अँड विदाउट इटिंग ही इज टू गेट अप फ्रॉम द प्लेट. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. यांनी लेखक काय सांगतात की मी चहा फक्त बिन साखरेचा नाही तर आय स्टॉप ड्रिंकिंग द टी ऑल्सो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. यांनी whenever I used to see sugar, I used to get very angry. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप संताप होणे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी साखर पाहत असे किंवा एखादं स्वीट पाहत असे तेव्हा मला खूप राग येत असे. केवळ फळावर मी जगू लागलो. आणि नाव आय स्टार्टेड इटिंग ओनली द फ्रुट्स. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. यांनी नाव आय स्टार्टेड ड्रिंकिंग द लेमन ज्यूस. आणि लेमन ज्यूस मला कसा वाटू लागला, अमृत. अमृत इज अ वन लिक्विड,
म्हणजे एक पेय आहे, ते पेय पिल्यावर तुमचा आयुष्य वाढते असं सांगतात. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. धारोष्ण दूध म्हणजे काय? फ्रेश मिल्क. आणि टू गेट द फ्रेश मिल्क आय यूज्ड टू गो टू अंधेरी. आणि तिकडे जो तबेला होता, तबेला म्हणजे काय? जिकडे गाई म्हशींना बांधलं जाते अशी जागा. तिकडे जाऊन मी फ्रेश मिल्क आणायला सुरुवात केली. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. म्हणजे ह्या दोरीवरच्या उड्या जेव्हा मी मारत होतो माझ्या घरामध्ये, तेव्हा खूप आवाज येत होता आणि या आवाजामुळे आजूबाजूच्यांना खूप त्रास होत होता. आणि त्यांनी त्याच्यासाठी काय केली होती? तक्रार केली होती. तक्रार करणे म्हणजे काय? कंप्लेंट. आणि when लेखक is to do the skipping in the room, that time others is to get problem because lot of noise was coming. आणि because of that लेखक stopped doing the skipping because the people started complaining. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो. लेखक said when I started doing the skipping I had completed 10 skippings. म्हणजे मला कंटिन्यू स्किपिंग करता येत नव्हते. मॅक्झिमम आय कॅन डू ॲट लीस्ट 10. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. आणि whenever I used to go to my office, कचेरी म्हणजे काय? कार्यालय, ऑफिस. आणि ऑफिस सुटल्यानंतर जेव्हा मी घरी यायचो, तेव्हा घरी येताना मी कसा येत होतो? धावत येत होतो. त्याने आय यूज्ड टू कम रनिंग. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. आय यूज्ड टू ईट ओनली द हेल्दी फूड. पौष्टिक आणि हेल्दी फूड. आणि सात्विक, सात्विक म्हणजे काय? शाकाहारी. आणि व्हेजिटेरियन फूड ओनली आय स्टार्टेड इटिंग. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. आणि ॲटलीस्ट 10 to 12 days आय डिड इटिंग ओनली हेल्दी फूड अँड ओनली व्हेजिटेरियन. माझ्यातला फरक मलाच कळत होता. आणि आय वॉज फीलिंग लॉट ऑफ डिफरन्स इन माय सेल्फ. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी कट्ट्यावर वजन करावे असे वाटत होते. लेखक बोलतात की लहान मुलं जी असतात ते जेव्हा एखादं झाड लावतात, आणि when they plant any tree, any plant, what they do next day immediately they go, they remove that plant and see whether it is started growing or not. त्याप्रमाणे मी रोज जाऊन वजन करायला सुरुवात केली. म्हणजे मला असं वाटत होतं की रोज जाऊन मशीनवरती उभे राहून, वेविंग मशीन जे असते त्यावरती उभे राहून माझं काय करावं? वेट चेक करावं. पण मी ती इच्छा दाबून धरली. म्हणजे मला वाटत होतं की आय शुड गो अँड डू चेक माय वेट. बट व्हॉट आय डिड, आय कंट्रोल ऑन माय सेल्फ. इच्छा दाबून धरणे म्हणजे इच्छा अडवणे. कंट्रोल आर सेल्फ फ्रॉम डुईंग समथिंग. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. आणि व्हॉट आय हॅड डिसाइडेड की आय विल डू माय वेट आफ्टर 1 month. आणि आय विल चेक हाऊ मच माय वेट इज, दॅट आय विल डू आफ्टर 1 month. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळवण्याची सोय नव्हती. पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले. लेखक सेड की आय वॉज डुईंग माय डायटिंग. होल मंथ आय डिड नॉट ईट घी. आणि 1 drop ऑल्सो घी आय डिड नॉट ईट. ऑल्सो दूध, दूध म्हणजे मिल्क. आणि आय वॉज नॉट गेटिंग एव्हरी डे फ्रेश मिल्क, बट वॉट एव्हर आय वॉज गेटिंग दॅट ओनली आय स्टार्टेड ड्रिंकिंग. एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवला. म्हणजे आहार व्रत, व्रत म्हणजे काय? नियम. म्हणजे आहाराबाबतीत जे नियम होते ते नियम पाळायला, नियम म्हणजेच रूल्स, ते रूल्स पाळायला मी सुरुवात केली. पंधरवडाभरात फक्त 2 वेळा साखर भात झाला. म्हणजे 15 दिवसात, 15 म्हणजे इन 15 days मी फक्त 2 वेळा साखर भात खाल्लाय. आणि 2 times आय एट द शुगर राईस. साखर भात म्हणजे शुगर राईस. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चोरला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरवटवारांनी एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता.
म्हणजे मी या पूर्ण महिन्यात 2 वेळा भात खाल्ला. यानी 2 टाइम आय एट द राईस. वन्स द सोकाजी हॅड गिवन कोलंबी भात. कोलंबी भात म्हणजे काय? प्रॉन्स राईस. आणि दुसरा एकदा खाल्ला होता तो नागपुरी वडा भात. यानी नागपुरी वडा भात, दिस इज वन टाइप ऑफ राईस. तो त्यांनी खाल्ला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. म्हणजे फक्त या 2 वेळा मी भात खाल्ला, त्या व्यतिरिक्त मी भात खाल्ला नाही. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. म्हणजे मी भात सुद्धा अवॉइड केल्यामुळे माझ्या शरीरात चरबी म्हणजे काय? फॅटी म्हणजे फॅटी द्रव्ये म्हणजे फॅटी लिक्विड माझ्या शरीरामध्ये, शरीर म्हणजे काय? बॉडी, म्हणजे माझ्या बॉडीमध्ये फॅटी द्रव्ये कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. म्हणजे मी जे डायटिंग करत होतो हे पूर्ण चाळीत कळलं होतं. आणि चाळीतले लोकांनी मला काय करायला सुरुवात केली? रिस्पेक्ट द्यायला सुरुवात केली. आणि ते स्टार्टेड गिव्हिंग मी द रिस्पेक्ट. ऑल्सो ते स्टार्टेड टॉकिंग अबाउट मी की मी कशा प्रकारे डायटिंग करतोय ते. त्यांची सूक्ष्म नजर म्हणजे काय? बारीक नजर. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो हं अशी कबुली द्यायला सुरुवात केली. म्हणजे जे लोक लेखकांना पहिले टॉन्टिंग करत होते किंवा चिडवत होते, चेष्टा करत होते किंवा फन करत होते, त्याच लोकांनी आता लेखकाची काय करायला सुरुवात केली? त्याला रिस्पेक्ट देऊन त्यांना सांगायला लागले की आता तुमच्या शरीरामध्ये काय दिसत आहे? फरक दिसत आहे. आणि नाव वी कॅन सी लॉट ऑफ डिफरन्स इन युअर बॉडी. जनोबा रेग्यासारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. म्हणजे लेखकांचे जे शेजारी होते, शेजारी म्हणजे काय? नेबर, त्यांचं नाव होतं जनोबा रेगे. हे काय होते? स्वभावाने खूप दुष्ट होते, लबाड होते. ह्यांनी सुद्धा लेखकांना एकदा सांगितलं की तुम्ही काय झालेले आहात? रोडावलेले आहात. रोडावले म्हणजे काय? बारीक झालेले आहेत. त्यांनी नाव यू हॅव बिकम थिन. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची. पण असली तुरकळ तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. म्हणजे सगळे लोक, चाळीतले सगळे लोक त्यांची चेष्टा करत होते, मस्करी करत होते. परत नंतर त्याच्यावरती त्यांना काय सांगत होते की तुम्ही आता खूप बारीक दिसत आहात. आणि नाव यू आर लुकिंग व्हेरी थिन, यू मस्ट हॅव रिड्यूस युअर वेट. अशा प्रकारे त्याची चेष्टा करून त्यांना टॉन्टिंग करत होती. परंतु लेखक काय सांगतात? मी त्यांची ही तारीफ ऐकणे म्हणजे काय? प्रशंसा, स्तुती. मी त्यांची स्तुती ऐकून त्यांना चळण्यासारखा नव्हतो म्हणजे काय? त्यांचं ऐकून माझं मन बदलण्यासारखं नव्हतं. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. म्हणजे लेखक काय सांगतात की मला असं वाटत होतं की एवढा मी कठोर निर्णय घेतला होता, मी बोलण्यावर कंट्रोल केला होता, मी खाण्यावर कंट्रोल केला होता, त्यामुळे नक्कीच माझे वजन कमी झाले असेल. मनोनिग्रह केला होता. मनोनिग्रह म्हणजे काय? मनाचा कठोर निर्णय. आणि जीवा नियंत्रण म्हणजे काय? कंट्रोल ऑन द टंग, जिभेवर नियंत्रण. त्यामुळे लेखकांना असं वाटत होतं की माझं वजन किती कमी झालं असेल? 25 पौंडांनी. 25 पौंड म्हणजे काय? ॲटलिस्ट 10 to 12 kg आय मस्ट हॅव रिड्यूस. त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आनेली टाकून तिकीट काढली. म्हणजे लेखक जेव्हा 1 महिना झाल्यानंतर परत ऑफिसमध्ये गेले, तेव्हा त्यांनी काय केलं? when he went to the office, what he did? He stood on the machine, weighing machine. And what he did? He put one coin in the machine to check his weight. इकडे आनेली असं लिहिलेलं आहे. आनेली म्हणजे काय? नाणे, कॉइन. Because he wanted to check his weight.
महिन्याभरापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. आणि बिफोर 1 month when I stood on this machine, that machine showed the weight of mine. It was 181 आणि at least 82 kg. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधन केल्यावर आज तिकिटावर वजन. म्हणजे लेखक काय सांगतात, आज मी जे वजन करत होतो हे 1 महिना उपास केल्यानंतरचं वजन होतं. आणि टुडे व्हॉट आय एम चेकिंग माय वेट, दॅट इज आफ्टर डुईंग माय फास्टिंग ऑफ 1 month. आणि जेव्हा मी चेक केलं तेव्हा जे तिकीट त्या मशीन मधून बाहेर आलं, माझ्या वजनाचं तिकीट, ते बघून मी ठारच पडलो. ठार पडणे म्हणजे काय, आश्चर्य होऊन त्याला असं वाटायला लागलं की माझ्या या उपवासाचा काहीही फायदा झालेला नाही. कारण तो अधिक आश्चर्याने त्या तिकिटाकडे पाहत होता. कारण मिनिटभर माझा विश्वासच बसेना. का तो त्या तिकिटावर पाहत बसला? कारण त्या तिकिटावरती जे वजन दाखवलं होतं ते कमी न दाखवता जास्त होतं. आणि द वेट what was showing on that ticket, it was not less, it was more. म्हणून लेखकांचा विश्वास बसत नव्हता. आणि he cannot believe. 192 पौंड आणि भविष्य होते. अब बहुत समजदार और गंभीर है. म्हणजे त्या तिकिटावरती किती वजन आलं? 192 पौंड, म्हणजेच ॲटलिस्ट 87 kg. म्हणजे पहिलं 1 महिन्या अगोदर त्याचं वजन होतं 82 kg. नाव इट वॉज शोईंग 87 kg. आणि भविष्य सांगत होतं. भविष्य म्हणजे काय? फ्युचर. ते फ्युचर काय होतं? आप बहुत समजदार और गंभीर है. म्हणजे यू आर व्हेरी अंडरस्टँडिंग अँड स्ट्रॉंग. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टीची चिंता करायची सोडून दिले आहे. आणि लेखक सांगतात, जेव्हा मी ते वजन पाहिलं त्या वेळेपासून मी ठरवलंय, आणि फ्रॉम दॅट डे आय डिसाइडेड नाव आय विल नॉट डू एनी फास्टिंग, एनी उपास तापास मी काहीच करणार नाही, असं मी डिसाईड केलं. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टीची चिंता करायची सोडून दिली आहे. आणि नाव आय एम नॉट वरीड अबाउट माय वेट, ऑल्सो नॉट वरीड अबाउट माय फ्युचर. चिंता करायचं सोडून दिलंय. आणि आय स्टॉप डुईंग वरिंग अबाउट माय हेल्थ या अबाउट माय फ्युचर. चिंता करणे म्हणजे काय? काळजी करणे. म्हणजे मी आता काळजी करायचं सोडून दिलं. डाएटच्या आहारी तर हा जन्मात जाणार नाही. आणि इन माय लाईफ आय विल नॉट डू द डाएटिंग. छे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. म्हणजे लेखक काय सांगतात की आपण वजन कमी करण्यासाठी डाएटिंग केलं असं होत नाही, तर आपण वजन वाढवणं किंवा वजन कमी करणं हे आपल्या हातात नसते. कारण वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. भलत्याच काट्यातून जातो म्हणजे काय? वेट टेक्स अस टू अ डिफरंट स्केल. म्हणजे वजन आपल्याला वेगळ्याच बाजूने घेऊन जाते. कितीही आपल्याला कमी करण्याचा आपण प्रयत्न केला तरी ते काही कमी होत नाही. थोडक्यात लेखकांना इकडे असं सांगायचं आहे की आजच्या काळात अनिर्बंध खाणे, जंक फूड, व्यायामाचा अभाव, कमी हालचाली यामुळे वजनवाढीची समस्या खूप वाढत चाललेली आहे. ही समस्या दूर करण्याकरता योग्य प्रमाणात आहार घेणे गरजेचे आहे. गरज पडल्यास आहार तज्ज्ञाचा सल्ला घेणे योग्य ठरेल. जंक फूडच्या सेवनावर आळा घालणेही मला तितकेच महत्त्वाचे वाटते. याशिवाय योग्य प्रमाणात व्यायाम अथवा योगासने केल्यासही निश्चितपणे आपणास फायदा होऊ शकेल. शक्य तेवढी शारीरिक हालचाल वाढवणे, लहान सहान कामासाठी यंत्राची मदत न घेणे, जवळच्या अंतरावरचा प्रवास वाहनाऐवजी पायी करणे इत्यादी अनेक उपाय केले असता येणारा स्थूलपणा दूर करता येऊ शकतो, असे मला वाटते.
असे लेखक म्हणतात. शब्दार्थ. अपवाद. अपवाद म्हणजे नियमाविरुद्ध गोष्ट करणे. अवर्णनीय. अवर्णनीय म्हणजे शब्दात वर्णन करता न येण्यासारखे. अवहेलना. अवहेलना म्हणजे हेटाळणी करणे. आकस. आकस म्हणजे गैरसमज. आचारी. आचारी म्हणजे स्वयंपाक करणारा. आस्था. आस्था म्हणजे आपुलकी. इसम. इसम म्हणजे व्यक्ती किंवा माणूस. उग्र. उग्र म्हणजे तीव्र. उपोषण. उपोषण म्हणजे उपास. एकाग्रता. एकाग्रता म्हणजे एकचित्त होणे. कटाक्ष. कटाक्ष म्हणजे दृष्टिक्षेप. काटकोळा म्हणजे किडकिडीत. कारुण्यपूर्वक म्हणजे करुणेने भरलेले. कुरण. चराऊ जमीन. केविलवाणी म्हणजे दीन. खाजगी. खाजगी म्हणजे वैयक्तिक. खुराक. खुराक म्हणजे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी घ्यावयाचा आहार. खुलासा करणे म्हणजे स्पष्टीकरण करणे. गाढ म्हणजे गडद. चमत्कारिक. चमत्कारिक म्हणजे विचित्र. चरबी. चरबी म्हणजे फॅट्स. चेकाळणी. चेकाळणी म्हणजे बेफाम होणे. जन. जन म्हणजे लोक. जीवा म्हणजे जीभ. नियंत्रण म्हणजे जिभेवर नियंत्रण ठेवणे. टोमणा. तिरकस बोलणे. ताबा. ताबा म्हणजे नियंत्रण. तारीफ. तारीफ म्हणजे प्रशंसा किंवा स्तुती. तुरळक. तुरळक म्हणजे क्वचित आढळणारी. दिवाणखाना. दिवाणखाना म्हणजे बैठकीची खोली. दुरुत्तर. दुरुत्तर म्हणजे उर्मटपणाने किंवा उलट बोलणे. धारोष्ण दूध. धारोष्ण दूध म्हणजे धार काढताना असणारा उष्णपणा निवला नाही असे ताजे दूध. निराहार. निराहार म्हणजे उपास. पत्ते. पत्ते म्हणजेच बैठ्या खेळाचा एक प्रकार. पश्चाताप. पश्चाताप म्हणजे पस्तावा होणे. पारंगत म्हणजेच कुशल. पोकळ म्हणजे हॉलो म्हणजे आतमधून पोकळ असणारा. पौष्टिक. पौष्टिक म्हणजे पोषक. पौंड. पौंड म्हणजे वजन मोजण्याचे एक साधन. बाळसेदार. बाळसेदार म्हणजे गुबगुबीत. भक्षण म्हणजेच खाणे. भानगड म्हणजे गोंधळ. मनोनिग्रह मनाला ताब्यात ठेवणे. मौन म्हणजे काही न बोलणे. राखीव म्हणजे राखून ठेवलेला. लठ्ठ. जाड. वजनक्षय भार कमी होणे. वर्ज वगळलेला. वनस्पती. वनस्पती तूप. वाक्यप्रवाह वाक्याचा ओघ. व्रत. नेम. व्रतभंग स्वीकारलेला नेम. शास्त्रोक्त शास्त्रानुसार. समाचार म्हणजेच बातमी. सवलत. मुभा. सूट. सात्विक. सौम्य. साधना. अर्चना. सुरुंग. लँडमाइन. संकल्प करणे. निश्चय करणे. संयम ठेवणे म्हणजेच ताबा ठेवणे. हकीकत. हकीकत म्हणजेच कथा. Homework. Please complete all the exercise from your Marathi textbook, page number 13 and 14 in your Marathi notebook. प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, तुमच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 13 आणि 14 वर असलेल्या कृती तुमच्या वहीमध्ये उतरून काढायच्या आहेत. आणि पुढच्या वेळेत आपण स्थूल वाचन, मोठे होत असलेल्या मुलांनो, हे स्थूल वाचन जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत. त्यामुळे तुम्ही येताना पुढच्या पाठाचे वाचन करून यावे ही नम्र विनंती. थँक यू.